मंडळी, महाराष्ट्राला हादरवणारी एक अतिशय धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातून उघडकीस आली आहे. मागील 2 दिवसांपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचारी नानासाहेब दिवेकर यांची निर्घृण पद्धतीने हत्या झाल्याचं समोर आलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दिवेकर यांचा मृतदेह त्यांच्याच पडीक घरातील जमिनीत पुरून टाकला होता आणि वरतून माती टाकून तो खड्डा बुजून घेतला होता. एखाद्या हॉरर चित्रपटाला सुद्धा लाजवेल असं हे भयंकर दृश्य पाहून पोलीस अधिकारी सुद्धा हैराण झाले होते. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावकरी सुद्धा मोठ्या संख्येनं घटनास्थळी आले होते. ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि पूर्वनियोजित कट रचून करण्यात आल्याचं तपासादरम्यान दिसून आलंय. या प्रकरणी 4 जानेवारीच्या रात्री उशिरा अज्ञात आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण दुसरीकडे दिवेकर यांच्या नात्यातील 3 संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली होती. दरम्यान कन्नड ते वैजापूर हा सगळा थरारक घटनाक्रम आहे काय? दिवेकरांच्या फ्लाईट मोडवर टाकलेल्या मोबाईल मधून पोलिसांना त्यांच्या हत्येचा सुगावा कसा लागला? ही हत्या कोणत्या कारणामधून झाल्याचं सांगितलं जात आहे. सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात दे दणका. 48 वर्षीय नानासाहेब रामजी दिवेकर हे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. तसं त्यांचं मूळ गाव वैजापूर तालुक्यातील बळहेगाव, पण सध्या ते संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात वास्तव्यास होते आणि तिथून ते ड्युटीसाठी ये-जा करत होते. कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी काही महिन्यांपासून माहेरी राहते, तर मुलगा धुळे येथील पोलीस अकॅडमीत सध्या प्रशिक्षण घेत असल्याची माहिती मिळते. याशिवाय दिवेकर यांचे वृद्ध वडील हे बळहेगावातील घरी राहतात. त्यांना भेटण्यासाठीच दिवेकर हे 2 दिवसांपूर्वी बळहेगावात गेले होते. 1 जानेवारी पर्यंत त्यांनी त्यांची ड्युटी केली आणि त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी गेले. दरम्यान 2 जानेवारीच्या सकाळपर्यंत त्यांचा मोबाईल चालू होता. सोशल मीडियावर देखील ते ऍक्टिव्ह होते. मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. मुलाने अनेक वेळा फोन करूनही काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावर मुलाने चौकशी केल्यानंतर वडील 2 दिवसांपासून पडेगावातील घरी परतले नसल्याचं समजलं. शिवाय वडील ज्या देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात ड्युटी करतात त्या ठिकाणी देखील चौकशी केली, पण वडिलांचा पत्ता लागला नाही. त्यांनी पोलीस ठाण्यात रजाही टाकलेली नव्हती. त्यामुळे मुलगा अजूनच तणावात आला. नंतर त्यानं बळहेगावातील सरपंचाकडे या संदर्भात विचारणा केली. या सरपंचाने दिवेकर यांच्या गावातील घरी जाऊन दिवेकरांचे वडील तसेच त्यांच्या भाऊबंदाकडे चौकशी केली. त्यावर नानासाहेब दिवेकर हे 2 जानेवारीला घरी आले होते. मात्र त्यानंतर ते कुठे गेले याची माहिती नसल्याचं भाऊबंदांनी सांगितलं. अखेर दिवेकर यांच्या मुलानं जवळच्या शिऊर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 2 जानेवारीला वडील बळहेगावला गेल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. या माहितीच्या आधारावर शिऊर पोलीस 4 जानेवारीच्या रविवारी दुपारी बळहेगावात पोहोचले. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर असते ते पोलीसच गायब असल्यानं पोलिसांनी या घटनेचा गांभीर्यानं तपास सुरू केला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, DYS भागवत फुंदे, सहपोलीस निरीक्षक वैभव रणखाम हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पहिल्यांदा दिवेकरांच्या घराची झाडाझडती घेतली. अत्यंत बारकाईनं तपासणी केल्यानंतर पोलिसांना दिवेकरांचा फ्लाईट मोडवर टाकलेला मोबाईल घरातील पलंगाखाली दिसला. त्यामुळे याच ठिकाणी दिवेकरांसोबत वेगळं काहीतरी घडल्याचा पोलिसांना संशय आला. राहत्या घरात दुसरं काही संशयास्पद न आढळल्यानं पोलिसांनी घराच्या आजूबाजूला पाहणी सुरू केली. तेव्हा पोलिसांना घरात शेजारील दुसऱ्या एका पडीक घरात ताजी माती उकरल्याचं दिसून आलं. त्यावर पोलिसांचा संशय अजूनच वाढला. पोलिसांनी आणि महसूल प्रशासनानं त्या ठिकाणी इन कॅमेरा खोदकाम चालू केलं आणि त्यानंतर जे दृश्य दिसलं ते अंगावर थरकाप उडवणारं होतं. खड्ड्यात पुरलेला एक मृतदेह बाहेर काढण्यात आला होता आणि तो मृतदेह होता नानासाहेब दिवेकर यांचा. पोलीस कर्मचारीची हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याची ही बातमी नंतर आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव जमला. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलीस कर्मचारी नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. PM रिपोर्ट नंतर त्यांची हत्या नेमकी कशी झाली ते समोर येणार आहे. पण पोलीस खात्यातील एखाद्या कर्मचारीची अशी हत्या कोणी केली आणि कोणत्या कारणामधून केली, तसंच आरोपींनी हा सगळा प्रकार कधी आणि कसा घडून आणला याचा पूर्ण उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळावरून डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने काही वैज्ञानिक पुरावे जमा करण्यात आले होते. दुसरीकडे कौटुंबिक कारणामधून किंवा भाऊबंदकीतून ही घटना घडल्याच्या बळहेगावात चर्चा रंगल्या होत्या.
काही जणांकडून तर या घटनेला अनैतिक संबंधाचा अँगल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, कारण दिवेकर यांची पत्नी मागील काही महिन्यांपासून त्यांना सोडून माहेरी राहते. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतात. दरम्यान पोलिसांनी रविवारी रात्री 9:30च्या सुमारास अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी जेव्हा दिवेकर यांच्या गावातील नातेवाईकांचा जबाब घेतला तेव्हा त्या जबाबात त्यांना तफावत दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी दिवेकर यांच्या 3 नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. आता त्या नातेवाईकांकडून कोणती माहिती मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच या हत्येचा पूर्ण उलगडा केला जाईल. जे कोणी खरे आरोपी असतील त्यांना न्यायालयासमोर उभं केलं जाईल. मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवणे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिली आहे. बाकी या घटनेबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.